चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. अध्यात्मात कोणत्या अर्थाने नवीन काही होण्याची शक्यता नाही ती गेल्या वेळेला पाय. आता भगवंताच्या प्राप्तीच्या आपल्या ध्येयाला अनुकूल असं जीवन घडवणं म्हणजे साधना करणं होय. साधना करणं हा मुळामध्ये अनेकांच्या दृष्टीनं काही काळाचा, काही प्रमाणात, दिवसातला काही वेळ, काहींच्या दृष्टीनं आठवड्यातला, महिन्यातला काही वेळ असं करण्याची गोष्ट आहे अशी समजूत. साधना ही काही वेळ करायची असते, म्हणजे 15 मिनटं, 5 मिनटं, 1 मिनिट, 1 मिनिटसुद्धा ठीक आहे. कदाचित शेवटी काय चिमूटभर साखर तोंडात टाकली तरी गोडच लागेल आणि 4 चिमटी खाल्ल्या तरी गोडच लागतील, त्याबद्दल प्रश्न नाही. साधना ही भगवंताकडे नेणारी असल्यामुळे ती गोडच असते, त्याबद्दल प्रश्न नाही. पण आपणच स्वतः साखरमय होणं म्हणजे खरे साधन आहे. आणि काही खायची गरजच नाही, पण ते डायबिटीसच्या अर्थाने नव्हे ना, तसले शुगर लोक नको. हे भगवंतमय होणं आहे. ते भगवंतमय होणं म्हणजे खरी साधन आहे. तर भगवंतमय होणं म्हणजे जे जे आपल्यामध्ये चालू आहे ते सगळं भगवंताला सुसंवादी अनुकूल असं आहे. असंच जर असेल तर ते साधनेचा अंतिम टप्पा आहे, ती भगवत प्राप्ती. आता भगवत प्राप्ती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर 2 गोष्टी येऊ शकतील, की कदाचित एखादी गोष्ट समोर आहे आणि आपण चालत निघालेले आहोत. एक डोंगर आहे, एक देऊळ आहे त्याच्यावरती आणि आपण त्याच्या दर्शनाला निघालेले आहोत. तर प्रवास आला त्याच्यामध्ये काहीतरी, इथे आहे, इथंपासून तिथंपर्यंत प्रवास आला. तर ह्याला तिथे गेलं की आपण म्हणतो की मला देवदर्शन झालं. एवढी आता इथे पलीकडे फिरत जाणारे मंडळी स्वामींच्या मंदिरामध्ये जातात, स्वामींचं दर्शन होतं. आणखीन कुठे कुणी जातात, तिथे त्या ठिकाणी त्यांच्या देवाचं दर्शन होतं. यामध्ये प्रवास अभिप्रेत आहे. तो प्रवास त्याच दिशेनं चालला पाहिजे, ध्येयामध्ये विसरलं नाही पाहिजे. वाटेत आपल्याला कोणी भेटून आपला वेळ नाही घेतला पाहिजे, त्यांनी घेतला तर आपण नाही दिला पाहिजे, द्यायचा तर प्रमाणात दिला पाहिजे, थकून नाही गेलं पाहिजे, प्रवास अपुरा नाही राहिला पाहिजे. एक नुसता मार्ग धरला आणि एक उदाहरण म्हणून घेतलं, भगवत प्राप्ती असं म्हणून उदाहरण घेतलं आणि तो एखाद्या देवळासारखा मानला, देवासारखा मानला किंवा एखाद्या डोंगरावरच्या एखाद्या आपल्या ध्येयासारखा मानला, तर भगवत प्राप्तीचा प्रवास म्हणजे आपली साधना झाली. आता यामध्ये काय अडचणी येतील याची आपल्याला कल्पना आहे. फिरायला जाताना सुद्धा जर का समजा कुणी आपल्या हितचिंतक जर भेटले बहुतेक करून निम्म्यातून परत यावं लागतं, कारण पूर्ण फिरताच येत नाही माणसाला. त्याने फिरायला दिलेला वेळ ठरलेला आहे ना, अर्धा तास त्याचं फिरायचं ठरलं आहे, 1 तास फिरायचं ठरलं आहे. तर हितचिंतकानंच वाटेत जर समजा अर्धा तास घेतला त्याचा आणि सर्व त्याची सुखदुःख जर सांगत बसला तर भगवत प्राप्तीचं ध्येय आपलं राहिलं. तर तसं आपल्या जीवनामध्ये सगळ्या बाजूनी लोकसुद्धा करत असतात, आपणही त्यांना साथ देत असतो, आपल्याला स्वतः ऐकण्यात इंटरेस्ट असतो. यावेळेला त्याला काही ते जबाबदार असं म्हणायचं कारण नाही. शेवटी आग्रह केला आणि खूप जेवलो आप्पा म्हणायचे, तसं आग्रह केला नाही का, आग्रह खाल्लं तुम्हीच ना म्हणले असं म्हणलं, त्यातला प्रकार आहे तो थोडासा की नाही. आप्पाला कुणीतरी सांगितलं होतं, आप्पा म्हणाले की आग्रह केला त्यामुळे अति झालं आणि त्यामुळे त्रास झाला. आग्रह त्यांनी केला हे बरोबर आहे म्हणाले, ती चूक त्यांची, पण खाल्लं तुम्हीच ना म्हणले शेवटी. आता यात म्हणलं तर दोन्ही बाजू आहेत. आग्रह केला होता म्हणून खाल्लं, यांचा संयम होता, पण आता त्याला काय करणार, त्याने एवढं वानात वाढलं, एवढा आग्रह केला तर त्याला काय करणार. तर त्यामुळे ती बाजू बरोबर आहे, त्यांनी आग्रह केला म्हणून खावं लागेल. पण तरीसुद्धा खाणारे आपणच आहोत. समजा तसंच ठेवलं असतं, काहीतरी झालं असतं, दुसरं वाया गेलं असतं, काहीतरी झालं असतं, म्हणून वाया जाणं चांगलं नाही आहे. पण तरीसुद्धा शेवटी आत पोटात जाणं हा जी क्रिया आहे ती आम्हीच करीत असतो. त्यामुळे त्यामध्ये आपल्याकडे लॉमध्ये म्हणजे विधिशास्त्रामध्ये कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स म्हणतात त्याला.
म्हणजे निग्लिजन्स दोघांची आहे. जसा वाढणाऱ्याचा आहे तसा तो खाणाऱ्याचा पण आहे. म्हणजे तोही तेवढा सावध नाही की अरे माझा फिरायचा वेळ कमी झाला, त्यामुळे आज माझा व्यायाम निम्मा झाला तर त्याचा परिणाम शरीरावर व्हायचा तो होणारच. तर अशा तऱ्हेनं माझ्या शरीराच्या साध्या व्यायामाच्या बाबतीत हे होतं. तर भगवत प्राप्ती एखादं भगवंतासारखं ध्येय जर आपल्या डोळ्यासमोर असेल आणि असावंच आणि त्यासाठीच आपण जगावं उलटं, तर ते जर बरोबर असेल तर त्यासाठी लागणारा वाटेतला प्रवास हा सगळा मला इतक्या सावधतेनं करायला पाहिजे की कुणी अगदी चांगलं असेल वाईट असेल काही असेल पण ते मध्ये काय येईल आणि माझा प्रवास थांबेल हे सांगता येत नाही. ते जे मध्ये येतं ते बाजूला करण्याची ओळख नाही आधी मुळात ते मध्ये येतं हे ओळखलं पाहिजे. तेच आपल्याला मदत करते असं वाटलं तर घोटाळा आहे सगळा. तर त्यामुळे असं तरी ना काय माया आहे सगळीकडे. त्यामुळे तिचा वावर असल्यामुळे ती भगवंताला शक्यतो समोर येऊ देत नाही असं तिचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तिला माया म्हणतात. जी भगवंताने निर्माण केली आणि जी भगवंताला झाकते तिला माया असं म्हणतात. भगवंताने निर्माण केली कारण तिला अस्तित्व स्वतंत्र तसं येऊच शकत नाही. कोणीतरी निर्माण तर करायला पाहिजे. पण त्यांनी निर्माण केली पण ती त्याच्या आड उभी राहते. असं जे स्वरूप आहे ती माया आहे. त्यामुळे ती वाटेत ती कशा पद्धतीने आड येईल म्हणजे हे जे आपण आता करतो ते बरोबरच आहे असं वाटेल माणसाला आणि ती पुन्हा त्या प्रवासाच्या आड येईल. काय येईल हे सांगता येत नाही. ते चांगल्याचं रूप घेऊन येईल, वाईटाचं रूप घेऊन, आकर्षणाचं रूप घेऊन येईल. कुठलेही तिरस्कारासाठी मनुष्य जरी त्याच्या थांबला, महाराज म्हणले तसं मिरच्याचं दुकान काय याचं दुकान काय, पेढ्याचं दुकान काय, दोन्ही गोष्टी. मित्र भेटला काय, गप्पा मारण्यात वेळ गेला काय, शत्रू भेटला काय, शेवटी गाडी चुकली. तसं भगवत प्राप्तीच्या ध्येयाला अनुकूल जीवन घडवायला म्हणजे हा प्रवास आहे अशी कल्पना केली म्हणून सुरुवात केली. तर त्यासाठी मला या पद्धतीनं माझं जीवन सांभाळायचं. जो मला वाटेत अडवेल त्याला कशा पद्धतीनं एरवी टॅक्टफुली आपण कितीतरी गोष्टी करतोच की म्हणजे कौशल्याने करण्याची गोष्ट की आपल्याला माहिती नाही असं नाही आहे. तर त्यामुळे ती आपल्याकडे आहे फक्त ती या कामी वापरली जात नाही हे त्यातलं दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून अनेक जन्म हे काम होऊन बसतं. ते उद्धाराचं काम अनेक जन्माचं काम होऊन बसलं आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटरी काम चालू आहे. ते काही काम बाकीचे करतात आणि काही मी त्यांना मदत करतो. असं दोघे मिळून गप्पा मारतो तेव्हाच गप्पा होतात ना. नाही ते श्रवणच होईल नुसतं. मग श्रवण किती वेळ करणार, 5 मिनिटांनी कंटाळा येईल जाईल पुढे निघून. पण तसं नाही होत. मी पण त्यांना काहीतरी सांगतो कारण ते घडलेलंच असं दिवसभरात. म्हणजे ते मिळून कॉन्ट्रीब्युटरी होतं म्हणजे ते एकमेकांना पूरक आणि मग त्यामुळे सगळ्या मिळून थांबतो प्रवास. असं जे जे वाटेत येईल ते वाटेतलं दूर करणं हे जर भगवंत हे बाहेरचं ध्येय मानलं तर. अगदी थोडक्यात वाक्याचा सारांश घ्यायचा म्हणून. आता खरं सांगायचं तर असं काही बाहेर ध्येय आहे का? खरं सांगायचं तर बाहेर ध्येय असलंच पाहिजे असं नाही. कळण्यासाठी सोयीचं म्हणून बाहेरचं ध्येय मानलं, जाण्याचा प्रवास मानला, प्रवासाचे टप्पे आहेत तशा गोष्टी मानल्या, वाटेत येणारे अडथळे समजून घेतले, ते कसे दूर करायचे त्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन घेतलं. अनेक प्रकारचे अडथळे दूर येऊ शकतील आणि त्याला दूर करण्याचे मार्ग सुद्धा असू शकतील. साधा जप जरी करायचा झाला तरी कसा करून घ्यायचा समजून घेतो ना आपण. काही आपल्याला वाचन करायचं तर कसं करून घ्यावं, कोणाचं करावं. आता वाचन एक विषय घेतला समजा, तो वाचायला किती आहे पण माझ्या भगवत प्राप्तीच्या ध्येयाला मला अनुकूल वाचन कोणतं हे समजूनच घ्यावं लागतं. मग ते जर मला ते एक वाचन आता आपल्याकडे जसं वाटेत येणाऱ्या अडथळे येणारे काय गोष्टी, आसक्ती आहे, विकार आहे, आमकाय तमकाय, दुकान आहेत, वस्तू आहेत, काय वाटेत येईल की काय येईल ती, मला त्यातलं जे अडतं ते दूर करणारे मला विद्या कळली म्हणजे झाली. मग आता वाचन खूप विद्यांच्या वरती पुस्तकं आहेत, खूप प्रकारचं वाचन करता येणं शक्य आहे. मी कोणतं करावं तर मला जे ध्येयाला माझ्या वाटेत येणारं जे आहे ते एक प्रकारे दूर करणारं, जे दोन बाजूने एक दूर करणारं आणि माझ्या ध्येयाकडे जायला प्रगत करणारं, मदत करणारं किंवा माझी गती वाढवणारं, दोन बाजूनी काम करावं लागतं. एका बाजूनी हे दूर करावं लागतं आणि दुसऱ्या बाजूनी त्याला मदत करणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. हे बाहेरचा प्रवास मानला भगवंताचा तर ही एक बाजू. आता दुसऱ्या बाजूला भगवंत बाहेरच आहे असं समजायचं काही कारण नाही. तो आतमध्ये आहे सगळे एवढं संत कंठशोध करून सांगतात किंवा अरे नाही आहे बाहेर आतच आहे अशी परिस्थिती आहे. तर मग आता एका बाजूनी ज्या वेळेला प्रवास मानला त्यावेळेला सुद्धा त्याला अनुकूल असं मला जीवन जगावं लागलं. प्रवास मानताना मग प्रवासामध्ये जे जे अडथळे आले, जे जे काही शंका आल्या सगळ्या दूर केल्या, विचारल्या, त्यासाठी वाचन केलं, काय साधन केलं, काय करायचं ते त्यानुसार केलं सगळं. हे जसं मी एका प्रकारे केलं म्हणजे त्याला अनुकूल असं मी जीवन जगलो. कोणतंही एक व्यायामाचं ध्येय मगाशी सांगितलं तसं फिरणे व्यायामाचं ध्येय झालं तर त्या ध्येयाच्या अनुकूल मला माझं जीवन ठेवावं लागतं. तर माझं ते 1 तासाचं मी व्यायाम तो करू शकतो. नाही तर मला तो करता येत नाही. तो मी माझ्या चिंतेत वेळ घालवला काय, आणखीन गप्पात वेळ घालवला काय, आणि निघायला उशीर केला काय, आणि उशिरा उठलो काय, आणि माझं दुसरी कामं गळ्यात आली म्हणून जाता आलं नाही काय. शेवटी काय झालं, शेवटी मूळ ध्येयाची हानी झाली आपल्या. हे नक्की प्राप्ती दूर राहिली. ती जशी साध्या बाबतीत दूर राहते तशी भगवंताच्या बाबतीत दूर जास्त राहण्याची शक्यता आहे कारण ती गोष्ट जास्त
सूक्ष्म आहे, ती अनेक माझ्या प्रापंचिक गोष्टींनी झाकलेली गोष्ट आहे. ते परमेश्वर झाकलेलं आहे. आपण ईशावास्याच्या वेळेला पाहिलं ना की सत्यस्यापि हितं मुखम, तसं त्याच्यात ते झाकलेलं आहे. तर ते तर दूर करायचं आहे म्हणजे जास्त कष्ट आहे. तसं उघड्यावर मांडून नाही ठेवला परमेश्वर, असा उघड्यावर नाही मांडून ठेवला. आणि उघड्यावर जो मांडलेला आहे तो पाहण्या एवढी सूक्ष्मता माझ्याकडे नाही. नाही तर झाडात सुद्धा मांडून ठेवला आहे, पण तो पाहण्या एवढी सूक्ष्मता माझ्याकडे नाही, त्यामुळे तो पाहता येत नाही. आणि जो सूक्ष्मात आहे त्याच्यासाठी जो प्रवास करायचा तसं मला जगता येत नाही, अशी माझी अडचण आहे. हे बाहेरच्या प्रवासाच्या बाबतीत सांगितलं. हे एक. दुसरं, साधना करणं म्हणजे काय याचा, तर त्याच्यात आता बाहेरच्या प्रवासाचं फक्त उदाहरण घेतलं तर असं लक्षात येईल की त्याच्यासाठी सुद्धा मला माझं जीवन म्हणजे माझं चालणं हे त्या दिशेनं एक पाऊल तरी पुढे आहे की नाही याचा आढावा घ्यावाच लागतो मला. एक पाऊल तरी मी आज पुढे गेलो का, एक पाऊल तरी मला त्या ज्या एखाद वेळेला अशक्त मनुष्य, आजारातून उठलेला, अशक्तपणा आलेला माणसाला इथून ह्या कोपऱ्यापर्यंत चालणं सुद्धा शक्य नाही अशी त्याची अवस्था असते. पण त्याला डॉक्टर काय सांगतात की रोज तुम्ही 2 पावलं जास्त जात जा. आज तुम्ही 4 पावलं जा, उद्या 8 पावलं जा, परवा 8 पावलं जा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ते वाढवीत जा, तर तुमची शक्ती वाढेल. आणि मग हळूहळू तुम्हाला तुमचं जे काही मूळ पद आहे याचं स्थितीचं शरीराच्या, ते चांगल्या स्थितीला तुम्हाला यायला होईल. हे जे त्याप्रमाणे त्यांचं जीवनच त्यांना घडवावं लागतं. हे नुसत्या कल्पना करून उपयोग होत नाही, हे सांगून उपयोग होत नाही, नुसतं ऐकून उपयोग होत नाही. प्रत्यक्ष तो ज्या वेळेला 2 पावलाची 3 पावलं चालतो, 3 पावलाची 4 पावलं चालतो, तेव्हा हे घडतं. हे सगळं बाहेरच्या जीवनामध्ये तसंच जीवन अनुकूल घडवणं याला पर्याय नाही आहे. त्यामुळे जीवन जोपर्यंत अनुकूल त्या प्राप्तीला घडत नाही तोपर्यंत, म्हणजे महाराज म्हणले तसं की त्याचं ते बाकीचं महाराजांचं सांगतो, पण क्षणभर आठवलं म्हणून सांगतो. विद्यार्थ्याला एखाद्या समजा एखादी गुणवत्ता मिळवायची आहे किंवा त्याचं काही त्या CET असतात त्यामध्ये त्याला पास व्हायचे, तर त्याला पास व्हायचं म्हटल्यानंतर एवढे एवढे गुण त्याला पडावे लागणार. त्याप्रमाणे तो जर दिवसभर जगला म्हणतो आम्ही, नुसता अभ्यास केला नव्हे, त्याप्रमाणे जगला, तर ती मुलं यशस्वी होतात असं आपल्या लक्षात येईल की त्याप्रमाणे तो जगला तर. आता जगला तर म्हणजे त्याच्या उठण्यापासून, आहारापासून, त्याच्या व्यायामापासून, म्हणजे नुसता अभ्यास लागू नये. भरपूर अभ्यास केला आहे, आजारी आहे परीक्षेच्या वेळेला, त्या अभ्यासाच्या अगदी पहिला येण्याची क्षमता आहे, त्या क्षमतेचा उपयोग आहे का मला सांगा. म्हणजे त्याला जगावं लागतं. मला जे म्हणायचं ते हे आहे की परीक्षा म्हणजे अभ्यास हे जगण्याचा एक प्रकार झाला. परीक्षेसाठी आवश्यक असलेला अभ्यास हा जगण्याचा एक प्रकार झाला, पण तो म्हणजे नुसतं ते म्हणजे जीवन नव्हे, ते म्हणजे त्याला बाकीचं सगळं करावं लागेल. अभ्यासाची सुद्धा पातळी चांगली राखण्यासाठी त्याला फिरूनही यावं लागेल. एक वेळ आपण पाहिलं असेल की सतत जर अभ्यास केला, 2 तास केला, 3 तास केला, कंटाळेल. 12 तास अभ्यास करायला पाहिजे, हे बरोबर आहे, पण 12 तासामध्ये किती वेळा आणि कसा ब्रेक घ्यायला पाहिजे हा सुद्धा त्याचाच अभ्यास आहे. आणि तो त्यातच येतो, तो जो करेल तो पुढे जाईल. म्हणजे यासाठी जीवन जगणं हे साध्या अभ्यासामधल्या आपल्या एखाद्या ध्येयासाठी जर ते आवश्यक असेल, मग त्यामध्ये त्याचा आहार सुद्धा आला, त्याचा विहार आला, तो फिरायला जाणं आलं, व्यायाम आला, किती गोष्टी आल्या, हे सगळं मिळून त्याचं म्हणजे मग जीवनच झालं ना दिवसभराचं. मग तो तसा जगला तर त्याला ते साध्य होईल. मग तसं परमार्थामध्ये भगवंत हे जर आपलं ध्येय असेल आणि ते बाहेरचं असेल, तर ते जसं एखाद्या डोंगरावरच्या देवाला जावं तसं मला दिवसभर त्याप्रमाणे राहावं लागेल. आता जर समजा ह्याच माणसाला उठून फिरायला जायचंय, आता त्याला लवकर झोपणं भाग आहे. किती गोष्टीवर परिणाम होतो. जीवन जगायचं म्हणजे काय होतं ते मला म्हणायचं. जीवनाशी ज्या गोष्टीच्या साधनेचा संबंध येत नाही ती साधना ही फक्त शोभेची वस्तू राहते. परवा आपला विषय झाला तसा, किंवा की नुसती फक्त एक 5 मिनिटाची 10 मिनिटाची वस्तू राहते. अशा साधना करणारे असंख्य लोक भेटतील आपल्याला, की ज्यांची साधना हा केवळ आठवड्याचा, दिवसाचा, 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा असा भाग आहे. असं जगणारे लोक भेटतील. मग अभ्यास करणारा 3 तासाचा भेटेल, पण 3 तासाला अभ्यासाला अनुकूल असलेलं बाकीचं जीवन जगणारा जो भेटेल तो खरा विद्यार्थी आणि तो खरा भगवत प्राप्ती किंवा त्याची जी ध्येय प्राप्ती आहे, अभ्यासाची जी काय गुणवत्तेची प्राप्ती आहे ती तो करू शकेल, कारण त्याला अनुकूल तो सगळं करतोय. अभ्यास सुद्धा अति करून चालणार नाही. त्याला तो विश्रांती घेतली तर अति घेऊन चालणार नाही. म्हणजे ते सर्व प्रकारांनी कसं संयमित होईल, ते जीवन ज्याचं जगेल, त्या विद्यार्थ्याला जसं ते प्राप्त होईल तसं मला हे सर्व बाजूंनी नियमित करावं लागेल, तर हे प्राप्त होईल. बाहेरचं झालं. आतही हा प्रवास अथक आहे, ह्या प्रवासाला विश्रांती नाही. कधी आता इतके श्वास आपण घेतो, कधी नाही घेतला तर चालतो, किंवा कधी रेस्ट घेतली तर चालते, तर कधीही घेतलेली चालत नाही. खरं सांगायचं तर 2-5 श्वासात सुद्धा घोटाळा होईल माणसाचा, होईल की नाही.
किती वर्ष असतो तुम्हाला काय माहिती नाही हिशेब त्यांचा, पण काहीतरी होतो एवढं खरं. तर तो तेवढा सुद्धा चालत नाही. जो भगवंताकडे जायचा आहे तो सर्वात सूक्ष्म प्रवास असल्यामुळं त्याच्यामध्ये एका क्षणाची ती मागे रसगुल्ल्यांची गोष्ट बाबांनी सांगितली, त्या माणसाने एक दिवस रसगुल्ले खाल्ले आपल्याला ते माहितीच आहे. तर त्या एवढ्या ज्याचं ध्यान लागतं त्यानं सहज गावातून चक्कर टाकताना त्या माणसाने बोलावलं म्हणून, आणि त्या हलव्याचं ते दुकान होतं. म्हणला निदान महाराज आपण बाहेर आलात एवढे बरं झालं, माझी भेट झाली, ताजं आहे, आपण निदान चौतरी पाहून जा, मला फार आनंद होईल म्हणून त्यांनी रसगुल्ले दिले, खाल्ले. त्या दिवशी ध्यान गायब. 3 दिवस ध्यान लागलं नाही. शेवटी त्याला येऊन हात जोडून माफी मागून गेला, माझी चूक झाली, तुझी नाही चूक झाली, माझी चूक झाली. ज्याला साधक आहे त्याला काय सावधानतेचं असेल काम ह्याची आपल्याला कल्पना यावी म्हणून सगळं आहे. ह्या सगळ्या गोष्टी संतांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या लिहून ठेवले. 1 दिवसाच्या रसगुल्ल्याने 8 दिवसाचं ध्यान गायब झालं सप्ताहाच. कारण काय झालं की त्याचा परिणाम सर्व शरीरावर झाला, तो सगळा निघून जायला पुढचा एकदा मनुष्य तिथून याच्यातून एका विशिष्ट पातळीवर त्याच्या साधनेच्या तिथून खाली आला, ती पातळी गाठायला पुन्हा 4 दिवस लागतात, मग तिथून पुढे पुढचा प्रवास. असं होतं. हे भगवंताच्या बाबतीतलं हे आहे प्रमाण आहे बाहेरच्या साधनेचं. म्हणून साधनेला जीवन अनुकूल असावं आणि ते घडवणं ही खरी साधन आहे. एक वेळ ते चालणं सोपं आहे, एक वेळ बाहेरची एखादी गोष्ट पुस्तक आणणं सोपं आहे, पण मला त्यात संबंध दिवस राहणं हे जसं विद्यार्थ्याला अवघड आहे तसं मला ते अवघड आहे. तर तशा तऱ्हेनं म्हणजे थोडक्यात देव साधनेचा, देवप्राप्तीचा आचार हा खरा त्यातला साधनेचा भाग आहे, देवप्राप्तीचा आचार. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूने असं सांगितलं जातं किंवा जे महत्त्वाचं पण आहे आणि खरं आहे की हे खरोखर बाहेर याच्यात काय तसा विचार केला तर बाहेर जाऊन कुठे भेटणारे डोंगरावर अशी परिस्थिती नाही, माझ्यामध्ये आहे. ज्यांना अंतरयात्रा करायची आहे, बहिर्यात्रा करायची त्यांची परिस्थिती पाहिली. ज्यांना अंतरयात्रा करायची आहे त्यांना ती घरात बसून सुद्धा करता येईल अशी परिस्थिती आहे, त्यांचे व्यवहार करताना करता येतील अशी परिस्थिती आहे. आणि खरी सांगायची तर तीच महत्त्वाची आहे. मग अशा आपण पाहिलं तसं की गुरुच्या त्याच्या आज्ञेनुसार, त्याच्या इच्छेनुसार, भगवंताच्या इच्छेनुसार आपलं जीवन जगणं यासारखी साधन आहे. खरं सांगायचं तर ती सर्वात मोठी साधन आहे. फक्त कळत नाही आपल्याला, म्हणून अनेक वेळेला अडचण येते की काय मी जीवन जगावं हे लक्षात येत नाही, म्हणून अडचण येते एक. आता दुसरी गोष्ट, आतल्या जीवनामध्ये जास्त अडचण येते. खरं सांगायचं तर आज जगणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जीवनावर खरा परिणाम कशाचा होतो, आज जे चाललेलं आहे त्याचा बाहेर परिणाम होतो. आत माणसाच्या लोभ येईल तर बाहेर लोभाचा विचार कृती होईल. आत माणसाच्या मत्सर येईल तर मत्सराचे वक्तव्य होईल, बोलणं होईल, कृती होईल. म्हणजे आज जे आहे तिथे हे सगळं या सगळ्यांनी झाकलेलं आहे. आतलाही ईश्वर असाच झाकलेला आहे, बाहेरचा जसा झाकलेला आहे तसा आतलाही झाकलेला आहे. तिथलं जे जे मला बाजूला करता येणं शक्य आहे ते मी जेवढं बाजूला करेन ते माझा आचार झाला दिवसभरात. मत्सराला मनामध्ये हा भगवंतापासून बाजूला देणार, ही सगळी आपल्या अखंड असलेल्या एक भांड्याची कल्पना करा जर चित्ताचं, तर त्याला पडलेली छिद्र आहेत असं समजा. प्रत्येकातून मी केलेली साधना वाहून जाते, प्रत्येकातून. त्यातल्या बेसावतपणा हे सर्वात मोठं चित्र त्यातलं, कारण त्यांनी सगळ्याची जाणीव होती उरलेल्याची, म्हणून सर्वात मोठं चित्र. त्याच्यातनं बाकीच्या चित्रातून ते सगळं जातंच. कोणाचा मत्सर मनामध्ये आला तरी जातं, कुठल्या गोष्टीचा लोभ आला मनामध्ये तरी जातं, आसक्ती मनामध्ये आली तरी जातं. हे सगळं माणसाच्या जीवनाला आवश्यक आहे अशी अनेकांची मोठी गैरसमजूत आहे की असं नसेल तर होईल कसं, जीवन कसं चालेल. महाराज म्हणले तसं थोडा दरारा हवाच, असं दरारा हवा बरोबर आहे, पण दाखवता आला पाहिजे. आत रागाची गरज नाही, पण आतच राग असतो. आता त्याचं बाहेर आपल्याला हे करायचं असतं, समर्थन करायचं असतं. म्हणून राग असल्याशिवाय जीवनात चालणार नाही. ही लोक शिस्तीत राहणार. आपल्याला मिलिटरी का चालवायची आहे मला सांगा, हातात दंडूक आपल्याला मिलिटरीने चालवायचे. मग ते करायचं तिथे जावं, तिथे आहे त्याचं क्षेत्र भरपूर मोठं आहे, तिथे अगदी तुमच्या तालावर नाचणारे लोक आहेत आणि तेच काम आहे. फायर की फायर, समोर झाड आहे का माणूस आहे, त्यांचा काय संबंध नाही, तुम्ही जे म्हणाल ते करतील. तर तसं काही आपल्याला इथं चालवायचं नाही आहे. हे आपण सिव्हिल जीवन जगतो आहोत, हे नागरी जीवन जगतो आहोत. मग यामध्ये जर देव मला हवा आहे तर प्रत्येक माणसाशी माझा व्यवहार त्या पद्धतीचा राहील, म्हणजे मग ते देव जीवन झालं. ते जीवन जगायला माझ्या जीवनाची ठेवण ही ह्या सगळ्यांपासून मला अलिप्त होता येईल का, या सगळ्यापासून बाजूला राहता येईल का, याच्यावर अवलंबून आहे. तर त्याला अनुकूल जीवन घडवणं. मी मत्सर पण करीन आणि देवाला पण मिळवेन, जमणार नाही. मी मोह पण बाळगीन आणि देव पण हवा, जमणार नाही. देव तिथे वास्तव्य करायला तयारच नाही. त्या ठिकाणी ती गोष्ट राहूच शकत नाही. अशा ठिकाणी आपण जर ठेवायचा प्रयत्न केला ती उडून जाईल. त्याला जी गोष्ट, जे एक साधं पाखरू इथे बसलं तर त्याच्या मनात तुमचे जर तुम्ही बोट जरी उचललं तरी ते उडून जात. तुम्ही मारायला नाही गेला, तुम्ही इथे लांब बसलेले आहात तरी सुद्धा त्याला तुमचं भय तिथे उत्पन्न होतं.
कारण तुम्ही काय कराल ह्याच्यानंतर ह्याची त्याला भीती वाटते, म्हणून तुम्ही नुसते चाहूल लागली तरी पक्षी उडून जातो. तसा भगवंताचा पक्षी ह्यातली कुठलीही चाहूल लागली तरी उडून जातो चित्तात. आसक्तीची चाहूल लागली उडून गेला, मोहाची चाहूल लागली उडून गेला, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आज सांभाळणं त्याला थांबून ठेवणं फार मोठं कठीण आहे. तो आत आहेच आहे, फक्त प्रश्न एवढाच आहे की उडून जाऊ नये. एवढी भगवंत आत नसतं तर तुम्ही आम्ही कशाला बसलो असतो इथं. तो आहे म्हणून आहोत आपण आहात, काय की नाही. चैतन्य रूपाने आहे, त्याला चैतन्य म्हणतात. आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणा, आत्मा म्हणा, आत्मा म्हणा, काही म्हणा, त्या रूपाने तो बसलेलाच आहे. फक्त तो पक्षी उडून जाऊ नये एवढी आतली साधन आहे. तर ते आतले साधन तो उडून कशाने जातो, यातल्या कुठल्याही गोष्टीने जातो. संतांच्या सहवासामध्ये पक्षीच काय, वाघ सिंह सुद्धा हे रमणांचं आपल्याला माहिती आहे ना. वाघ येऊन समोर बसायचे, विश्वनाथ महाराजांच्या तिथं ती वानर येऊन बसायची, ते येऊन बसायचे, शांतपणे समोर बसायचे. हे प्राणी समोर बसायला मला सांगा त्या चित्ताची अवस्था कशी असली पाहिजे तर ते शांतपणे समोर बसतील. वाघ समोर येऊन बसला तर रमणांच्या आजूबाजूची मंडळी सुद्धा पळून जात. पण रमणांना पळायचं काही कारण नाही आहे ना. ते शांत आहेत, तोही शांत आहे, एकमेकांकडे शांतपणे बघत बसलेले आहेत. ही वानरं येतात, हे येतात, तसे हे प्राणी हिंसेला फार सोपं आहे त्यांना. ते एक पंजा मारला तर आपल्याला याचा मांजराचा सहन होत नाही, अशा अवस्था आहे. इतकं आहे, पण त्यांच्या ठिकाणी ते शांतपणे येऊन समोर हे करून बसावे. जसं आपण एखादा गट असावा आणि एखादी गप्पा मारायला बसावेत, तशी बाजूला ती येऊन बसायची आणि शांतपणे सगळे बसून राहिलेले असायचे. थोड्या वेळाने त्यांना मग समाधान झालं, ह्यांना समाधान झालं, यांचं काम ध्यानात सुरू आहे, त्यांचं काम त्यांचं, ती सगळी निघून जायची. हे किती वेळा चित्र लोकांनी तिथे पाहिलेलं असेल. हे काय आहे तर आतलं देवाचं जो पक्षी आहे तो कायम तिथल्याच ठिकाणी तिथेच बसलेला आहे. देव आहे तिथे भय नाही. त्याला भय का वाटतं आपण विचार केला असेल क्षणभर. साप कोणाला चावतो, जो सापाला चावण्याची शक्यता आहे त्याला साप चावतो, जो सापाला मारण्याची शक्यता आहे त्याला साप चावतो. साप सर्वसाधारणपणे एखादा ॲक्सिडेंटल हे मी समजू शकतो, अपवादभूत त्याची चूक होऊ शकते, त्याची बुद्धी आहे शेवटी सापाची, कुठेतरी त्याच्या मनामध्ये संरक्षणाची भावना आहे, तिच्या पुढे असेल. पण सर्वसाधारणपणे भय उत्पन्न झालं तर प्रतिकार होतो, नाहीतर प्राण्यांकडून प्रतिकार होत नाही. प्रतिकार का होत नाही आणि भय का उत्पन्न होतं तर भय माझ्या मनामध्ये उत्पन्न होतं. मला पहिल्यांदा त्याचं भय वाटतं म्हणून मी काहीतरी करायला जातो आणि त्यापोटी पुढे घोटाळा होतो. आपले हे साधे प्राणी फिरतात ना पालीने अमुक तमुक, ते का पळतात आपण असा विचार करा क्षणभर. तुम्ही शांतात आणि ती आली तर ती तिच्या मार्गाने काहीतरी शोधायला निघालेली असते. थोडासा किडा असतो कुठेतरी आणि तो पालीला लांबून दिसलेला असतो, तर तिचं काम ती करीत असते. ती इथून जाते आणि तो कोपऱ्यातला किडा हळूच ती फक्त पकडते. आता ते जीवजीवसे जीवनम त्यांचं काम चालू आहे, त्यांचं काम तिकडे. पण ती दिसली की मला असं वाटतं की आता घोटाळा घेतली, मग काठी घ्या, ह्यांना हात मारा, त्यांना हात मारा वगैरे सगळे जे काय. आतलं पक्षी उडाला ना भगवंताचा, तो जीव भगवंताचा आहे, तोही जीव भगवंताचा आहे आणि मी जीव भगवंताचा. कोणाला ठेवायचं त्याला ठेवतील बरं, नाहीतरी कुठे आपल्या हातात आहे. आम्ही त्यांना मारून किंवा ह्यांना करून काय आम्ही जगणार आहोत असं काही आपल्याला बरपट्टा दिला का आपल्या हातात काही ठेवलेलं आहे. यातलं काही न करता मनुष्य जातो, हे बघतोच आहे आपण. त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण मला भय वाटलं की मी काहीतरी करायला जातो, मग ते आपल्याकडे बघायला लागतं. आपल्याकडे अनेक प्राणी अशा अंगावर येतात. तुम्ही बघितलं असेल की ही साधी कुत्री सुद्धा तुमच्याकडनं काही झालं तर त्यांच्याकडून काहीतरी सुरुवात होते. तुम्ही एकदम त्याच्या अंगावर धावून घ्या, माझ्या अंगावर येते म्हणून जर तुम्ही त्याच्या अंगावर ते तुमच्या अंगावर ठरलेलं आहे. त्याला तेवढं म्हणजे त्याची स्वतःच्या शक्तीचा अंदाज बघतो तो. टप्प्यात असलं तरी येतो, नाही तो पळून तरी जातं. पळून गेलं काय ना अंगावर आलं काय, भय निर्माण झालेलं एवढं नक्की. भय कशातून निर्माण झालं, भगवंत गेला की भय निर्माण होतो. त्याच्यातलंही भगवंत अंतर्धान पावतो, आपल्यालाही पावतो आणि म्हणून निर्माण होतो. भयाचा संकल्प हा त्या आक्रमणाला कारणीभूत होतो. माणसं जी आज सुद्धा राष्ट्रांच्या मध्ये ज्यांच्यामध्ये भयाचे संकल्प आहेत ती दुसऱ्यावर आक्रमणाची भाषेचे आहेत. जो म्हणून कृष्णमूर्ती म्हणायचे हातात दंडा घेऊन फिरतो तो जास्त भयभीत आहे एवढं लक्षात ठेवा. बघा तुम्ही, पैलवान मनुष्य निवांत रस्त्याने चाललेला असतो. गोळ्या माणसाला चिंता पडली असती, कोणी ठोसा मारला तर काय करेल म्हणून तो दंडा घेऊन निघालेला आहे. कृष्णमूर्तीने त्याचा बरोबर अनालिसिस केलेला आहे. त्यामुळे आपण निर्भय असाल, आपल्या मनामध्ये भगवंत असेलच असेल. म्हणून अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे असं महाराज म्हणाले. आपण प्रवचन वाचतच त्यामध्ये शीर्षकच आहे अत्यंत निर्भयता. त्यामुळे परिस्थितीची कुठलीही निर्भयता ही परिस्थितीच्या बाबतीत हे कुत्री मांजरण ते व्यावालीन सोडून द्या क्षणभर, त्याच्यापेक्षा जास्त भयानक गोष्टी जीवनामध्ये आहेत ते बरं. पण त्याच्यापेक्षा जास्त भय उत्पन्न करणाऱ्या गोष्टी, काही गोष्टी, एखादी अपयश, अमुक तमुक, असं होईल का, तसं होईल का, परवा काय होईल, तेरा काय होईल, मलाच काय होईल का वगैरे इथपर्यंत सर्व असं सगळं वाटूनच भय निर्माण होतं की भगवंताचा पक्षी उडाला. ते काय जे मला होईल ते भगवंताच्या कक्षेतलं आहे.
तो आपण त्यांना म्हणतो ना की अनंत कोटी ब्रह्मांड नायक वगैरे, प्रत्येकजण आपापले गुरु महाराज आपापलं जे काय म्हणतात त्यामध्ये ते सर्व सत्ताधीश आहेत असं आपण ते आपल्या गुरुंना म्हटलेलं आहे. मग सर्व सत्ताधीश तुमचे त्या आजार तुम्हाला जे काय आत्ता व्हायला लागलेले ते त्याच्यावर त्यांची सत्ता आहे ना, मग त्यांच्या सत्तेनं काही ते होईल ना. पण ती चित्ताला स्थिरता किंवा शांतता नसल्यामुळं भय उत्पन्न होतं आणि भयामुळे भगवंत निघून जातो. तर ते जीवनाला माझ्या असणं, निर्भयता असणं हे ते, आणि ती निर्भयता असली की कृती बरोबर होतात. मग ह्या चुकीच्या कृती होतात ज्या, त्याची कारणं त्या मूळ भगवंत निघून जातो याच्यात आहे. तर त्याला अनुकूल असं जीवन घडवणं हे फक्त त्याची रूपरेषा सांगितली. हे काय मला सगळं आजच्या ह्या आपल्या मर्यादेमध्ये सांगता येत नाही, पण उरलेला भागा ह्याच्या जो राहिला आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया. तेव्हा देव आपल्या जीवनात उतरणं म्हणजे आधी आहेच, तो व्यक्त होणं. जीवनात देव व्यक्त होणं म्हणजे आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले शेवट फक्त आजचं सांगतो म्हणून की दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष, होय की नाही. जर देव जागा असेल त्याच्या अंतःकरणातला तर त्याच्या सहवासात सुद्धा आनंद होईल, दर्शनात सुद्धा आनंद होईल, नुसतं कटाक्षात आनंद होईल. पण ह्याच्या जीवनातला देव जागा असेल त्याच्या बाबतीत एरवी काय होईल सांगता येत नाही. बघितलं की भय वाटतं, असं होतंच की नाही काहींचं. बघितलं की भय वाटतं, बघितलं की काय करतील, काय होईल, काय करतील असं वाटतं. हे जे काय वाटतं हे देव जीवनात व्यक्त म्हणजे आत नाही आणि व्यक्तही होत नाही त्याची लक्षणं आहेत. तर असं लक्षात ठेवू की त्यांनी सत्पुरुषांचं वर्णन करताना दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष असं केलेलं आहे की दर्शनानेच नुसत्या समाधान होतं असं म्हणून आपण जे देवदर्शनाला जातो किंवा आपण जे ह्या सत्पुरुषांच्या दर्शन घेतो ते तेवढ्यासाठी घेतो की दर्शनाने सुद्धा आपल्या मनातल्या चिंता सुद्धा आठवत सुद्धा नाही. चिंता आता तुम्ही कल्पना करा, सत्संगामध्ये मनुष्य बसलाय, समोर रामाचा फोटो आहे किंवा महाराजांचा फोटो आहे, पाहिल्यावर चित्तातल्या आपल्या अनेक गोष्टी आता निघून गेलेल्या असतात. या क्षणी आठवत पण नाही, जिने उतरली की आठवतं ती गोष्ट ते काय करायचं ते तिथे यायला होतं परत. तर हे लक्षात ठेवलं तर आपल्या ह्याचं हे काय आहे ते जीवन. आता ह्याच्यातला पूर्ण विषय आपल्या दृष्टीने झालेला नाही, पुढच्या वेळेला हे घेऊ की या आपल्या ध्येयाला अनुकूल असं जीवन घडवताना कोणते टप्पे आपल्याला घेता येतील, काय काय करता येईल ह्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. पायाची
मन समाधान समाधान